चॅनल जीवन ज्योती न्यूज। IPS अधिकारी आहेत। मूळचे बिहार राज्यातील असून त्यांनी अभियांत्रिकी बीटेक शिक्षण पूर्ण केले आहे। केंद्रीय व लोकसेवा आयोगाच्या UPSC 2018च्या परीक्षेत यश त्यांनी संपादन केले। 11/11/2022 मध्ये नांदेडमध्ये ते ऍडिशनल SP होते आणि 8 ऑगस्ट 2024 मध्ये नांदेडचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला। झालेले उत्तर प्रदेश येथील ते मूळ आहेत। छत्रपती संभाजीनगर येथे दहशतवाद विरोधी पथकाचे ATS चे पोलीस अधीक्षक म्हणून महत्त्वाची जबाबदारी त्यांनी सांभाळली। 23 डिसेंबर 2025 रोजी हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला। हिंगोली जिल्ह्यातील ऐतिहासिक कामगिरी करत अवघ्या 6 महिन्यांच्या कार्यकाळात धडाकेबाज मोहिमा हाती घेतल्या। तडीपाराची भूतपूर्व भविष्याची कारवाई करत एकाच वेळी 50 पेक्षा अधिक गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर तडीपार केले। ही कारवाई करणारे हिंगोली दलाच्या इतिहासातील ते एकमेव पोलीस अधीक्षक ठरले आणि भविष्य काळामध्ये नांदेडमध्ये हेच काम आपल्या हातून होईल। आज अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत। अनेकांची मनोगत या ठिकाणी आपण घेतो आहोत। संख्या प्रचंड आहे। आपल्याला आदरणीय साहेबांच्या विनंतीनुसार आपल्याला एक विनंती आहे, आपण इथे स्टेजवर मनोगत व्यक्त करायला आल्यानंतर कृपया आदरणीय मंचाचा आपण उल्लेख केला तरी चालेल, कारण त्यामध्ये अधिकचा वेळ न दवडता आपण थेट आपल्या मनोगताला आपण सुरुवात करावी अशी आपल्याला विनंती आजच्या आयोजक आणि आजच्या मान्यवरांच्या वतीने आपणास या ठिकाणी करतो आहोत। केवळ मनामध्ये भावना आहेत, सर्वांना बोलायचं, केवळ 2 मिनिटांमध्ये आपण मनोगत व्यक्त करावं अशी विनंती। अगदी सुरुवातीला व्यापारी असोसिएशनच्या वतीने वर्ल्ड मध्ये सर्वात संवेदनशील जे एक झोन आहे, कोण सांगू शकतो, पण जम्मू काश्मीर, तिथे सरांनी 3 वर्ष काम केलेलं आहे। तो सरांसाठी सेन्सिटिव्ह किंवा क्रिटिकल असा नाही, म्हणजे ATS चा एक्सपिरियन्स असो, ऑलरेडी सांगितला की कॅबिनेट सेक्रेटरी या ज्या आपण नॉर्मल लँग्वेज मध्ये रॉ म्हणतो, त्यांची एक्सपिरियन्स, ग्लोबल लेवलची एक्सपिरियन्स, हिंगोली सारखा जिल्ह्यामध्ये त्यांनी ऑलरेडी एक टीजर किंवा ट्रेलर 6 महिन्यामध्ये ऑलरेडी दाखवलेला आहे। तो आय एम शुअर जर तुम्ही लोक सोबत राहणार, असंच सर्व स्टेक होल्डर्स जर सरांचे सोबत राहणार, तो आय एम शुअर अजून डिस्ट्रिक्ट मध्ये जे काही कमी राहून गेलेलं आहे, जे मी करू शकला नाही, आय एम शुअर बरेच गोष्टी आहेत जे मी करू शकला नाही। तुम्हाला पण माहित आहे, आपण अजून जास्त चांगला केला असता बरेच गोष्टीमध्ये। आय एम शुअर नीलम रोहन सर करतील। गरज आहे की तुमची असंच कोऑपरेशन आणि कोऑर्डिनेशन त्यांना दिला पाहिजे। जसा आतिशने सांगितला की वर्दी के पीछे दहशतवादी, असा सर्व मानसिकता मला आता सोडायचे आहे, करायचेच नाही। मी वारंवार सांगतो प्रत्येक मीटिंग मध्ये की प्रशासन सोबत राहून आपण जास्त चांगला काम करू शकतो। समाज सत्याला वाचा फोडणारे न्यूज चॅनल